आज मी माझ्या मम्मी पप्पावर प्रँक करणार आहे, ते पण माझे हेअर कट करून. तर मी जाणार आहे सायबराईट ब्युटी सलून येते आणि इथं पहिल्यांदा तर मी हेअर वॉश केलं होतं. त्यानंतर जे आहे भैयाला म्हणलं होतं माझे केस जे आहे खूप रट झाले आणि त्याचबरोबर जे आहे माझ्या केसाला जे आहे तोंड वगैरे फुटलेले आहेत. तर भैया म्हणले मी सगळं काय बरोबर करून देईल, म्हणले तुम्हाला फक्त जे आहे तुम्ही गुणान बस. मग का भैयाने हेअर कट करायला चालू केलं होतं आणि मला लिटरली एवढी भीती वाटत होती, म्हणजे खूप कमी केस केले होते मी. आणि मागे जेव्हा मी कट केला होता म्हणजे की गेल्या वर्षी, तेव्हा माझ्या मम्मीनं खूप जास्त शिवा दिल्या होत्या मला. काय नाही, यावेळेस पण मी बोलणं ऐकून घेईल. हेअर कट केल्यानंतर मला करायचं होतं हेअर स्पा, कारण की विनाकारण टेन्शन मुळे जे आहे माझे हेअर फॉल खूप जास्त होत आहे आणि त्याचबरोबर जे आहे माझे केस मला स्मूथ करायचे आहेत. माझ्या 20 वर्षाच्या जिंदगीमध्ये मी पहिल्यांदाच हेअर स्पा करणार आहे. आता हेअर स्पाचे फायदे काय काय तुम्ही कमेंट मध्ये एकदा नक्की सांगा. हेअर स्पा केल्यानंतर जे आहे माझे केस डबल एकदा धुतले होते. त्यानंतर जे आहे माझ्या केसाची अरेंजमेंट चांगल्या प्रकारे केली होती. आतापर्यंत मी माझ्या केसाची जेवढी केअर केली का त्यापेक्षा दुप्पट भैयाने एका दिवसामध्ये केअर केली माझ्या केसाची आणि माझ्या झाडू सारख्या केसाला एकदम स्मूथ आणि शायनी बनवून टाकलं होतं. पण एवढं आहे की माझ्या मम्मीच्या मी खूप जास्त शिवा खाणार आहे आणि माझे जिट्टू जे आहे बघा एवढंच पडलंय. मम्मीची रिएक्शन घ्यायच्या पहिले मी थँक्यू म्हणणार आहे सायबराईट टीमला, त्यांनी खूप छान सर्व्हिस दिली मला त्याबद्दल. बाकी तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की ही पोरगी नांदेडला आणि मम्मीची रिएक्शन कशी घेणार आहे. तर मम्मी येणार होती हॉस्पिटलला. आता वाजले होते संध्याकाळचे 7 आणि मी मम्मीला हॉस्पिटलला भेटण्यासाठीच चालले होते. मम्मीची रिएक्शन घ्यायच्या पहिले मम्मीने कॅमेरा बंद करायला लावला. मला वाटलं होतं की मम्मी कुठं दवाखान्यामध्ये चप्पल घेऊन माझ्या मागे लागते की, पण एका शहाण्या बाईसारखं माझ्या मम्मीने तसं काही केलं नाही आणि मी नांदेडमध्ये पहिल्यांदाच माझ्या पप्पाची गाडी चालवलेली आहे. जर कोणी आनंदनगर मध्ये मला गाडी चालवताना बघला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा फॉलो करून नक्की जा.